यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय। अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंधाच्या संशयावरून 25 वर्षाच्या तरुणाला डांबून 2 दिवस मारहाण करण्यात आली। या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झालाय। विकास बनसोडे असं मयत तरुणाचं नाव आहे, तर तो जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे। ट्रक ड्रायव्हर म्हणून आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी इथल्या क्षीरसागर यांच्याकडे तो कामाला होता। अल्पवयीन मुलीशी प्रेम प्रकरणाचा संशय आल्याने मुलीच्या घरच्यांनी त्याला डांबून ठेवलं। 2 दिवस त्याला मारहाण केली, त्यामुळे या युवकाचा जागीच मृत्यू झाला। तर मयताच्या पाठीवर मारहाणीचे व्रण आहेत। मारहाण करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आष्टी पोलीस ठाण्यात सुरू आहे। डांबून मारहाण करत जीव घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। 2 दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा, लवकर या, नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू, अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला। मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा पोलीस स्टेशन इथे आलो। इथं कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो। तिथं आम्हाला मृतदेह आढळला डायरेक्ट। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुरेश, बीडमध्ये नेमकं चाललंय काय असं म्हणण्याची वेळ आलेली आहे, कारण आपण मारहाणीचे जे प्रकार आहेत ते सातत्याने ऐकतोय। या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं होतं आणि 2 दिवस कसं काय कोणालाही कळालं नाही की त्या तरुणाला मारहाण होत होती? हा धक्कादायक प्रकार आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील हा प्रकार आहे आणि ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणारा जो हा विकास आहे तो काम करत असताना त्याच्या संदर्भामध्ये त्याचे जे मालक आहेत त्यांना संशय आला आणि संशयावरून अशा पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आले। 2 दिवस डांबून ठेवण्यात आलं आणि 2 दिवस डांबून मारहाण केली। याच मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर त्या मालकानेच स्वतः या कुटुंबाला बनसोडे कुटुंबाला फोन करून सांगितलं तुमच्या मुलाला तुम्ही घेऊन जा। त्यानंतर ज्यावेळेस हे कुटुंब परत आले तर त्या स्पष्ट फोनवरून देखील सांगत असताना सांगितलं जात होतं की जास्त मारू नका, आमच्या मुलाला परत माघारी द्या। मात्र मारहाणीमध्ये मृत्यू झालेल्याचं यांनी सांगितलं होतं। आल्यानंतर मात्र डेड बॉडीज पाहायला मिळाली। अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। 2 दिवस डांबून मारहाण करत असताना अमानुष पद्धतीने मारहाण केली। जो मयत आहे त्याच्या पाठीवरती आणि सर्व अंगावरती वळ देखील तशा पद्धतीने आहे। त्यामुळे आता त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अटकेची कारवाई करत ज्याने मारहाण केली होती त्याला देखील ताब्यात घेतलेले आणि इतर कोण आरोपी आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे आणि गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती आष्टी पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे। मात्र अत्यंत धक्कादायक आणि संताप त्याचबरोबर चीड आणणारा प्रकार आहे। ज्या पद्धतीने मारहाण केली ती देखील अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण केली आहे। त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस कशा पद्धतीने कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच सुरेश, आणि एक प्रश्न आणखी उपस्थित होतोय की इथले लोक आपल्या हातामध्ये कायदा का घेत आहेत, का अशा पद्धतीने मारहाण करतायत की कोणाचा तरी जीव जाईल? धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात।